गुड मॉर्निंग। तर हे बघा, मी इथे बकऱ्यांच्या खाली जी बकऱ्यांची घाण आहेत ना ती मस्तपैकी इथे झाडून घेत आहेत। तर हे बघा, म्हणजे रात्रभर ह्या ज्या बकऱ्या आहेत ना त्या शेडमध्ये असतात आणि नंतर मग सकाळ झाली की मग त्यांना इथे बाहेर बांधल्यात जातं। तर त्यांच्या खाली मस्तपैकी जर रोज झाडलं, साफसफाई जर ठेवली तर अर्थातच बकऱ्यांचं पण आरोग्य हे निरोगी राहतं। तर हे बघा, मी आता बकरीला थोडंसं सावलीत बांधत आहेत, कारण की आज आता उन्हाळा लागला आहे आणि 9 जरी वाजले ना तरी इतकं ऊन लागतं, म्हणजे खूपच उन्हाचा चटका लागतो। त्याच्यामुळे मग बकरीला थोडं मी सावलीत त्या साईडला बांधलेलं आहेत, पण मग त्या साईडला पण विहीर आहेत म्हणून थोडं इकडेच साईडला बांधलेलं आहेत मी, म्हणजे विहिरीच्या कडेला इकडे मी बकऱ्या बांधत असते। पण इकडे सपाट जागा आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही। आणि हे बघा, मस्तपैकी बकऱ्यांखाली झाडून स्वच्छ करून घेणार आहेत आणि नंतर मग त्यांना खायला पण टाकणार आहेत। आणि आता माझी ही एक बकरी डिलिव्हरी झाली आहे, तर मग त्या बकरीचे दूध पण काढायचे आहेत। आणि हे बघा, इथे झाडू नका, हे झाडलं जात नाही, तर मग मी इथे त्याच्यामुळे जे आपलं पावडा आहेत ना तर त्या पावड्यानं इथे जे ओढून घेत आहेत सगळी घाण, आणि मग नंतर ही सगळी भरून मी उकिरड्यावरती टाकणार आहेत। आणि आता बकऱ्यांना मी इथे खायला पण टाकलेले आहेत आणि नंतर आता ह्या बकरीचं मी दूध काढणार आहे, कारण की एकच बकरू आहेत, मग त्या एका बकरीचं दूध आहेत ना ते खूप जास्त होऊन जातं। मग मी असं रोज एक तांब्यावरून एक दूध मी इथे बकरीचं काढत असते। तर हे बघा, आता दूध काढून घेऊयात बकरीचं। आणि आता इथे मी बकरीचं दूध जे आहेत ना ते काढून घेत आहेत। आणि आता आम्हाला आमच्या घरामध्ये पण बकरीच्या दुधाचा जो चहा आहेत ना तो कोणाला आवडतच नाहीत, कारण की त्याचा वास येतो, कारण की आम्हाला आता गाईच्या दुधाची सवय झालेली आहे, त्याच्यामुळे बकरीचं दूध बिलकुल आवडत नाहीत। पण बकरीचं दूध जे आहेत ना ते मग मी आमचं जे डेअरीचं दूध आहेत ना त्याच्यामध्ये मिक्स करून देत असते, म्हणजे त्यात टाकून देत असते, कारण की ते घरात कोणीही पीत नाहीत। आणि दुसरं एक म्हणजे बकरीचं जे दूध आहेत ना ते खूपच औषधोपयोगी आहेत, म्हणजे एखाद्या छोट्या मुलाला किंवा मोठ्या माणसाला देखील ताप आला किंवा सर्दी खोकला झाला तर बकरीचं दूध हे खूपच फायदेशीर ठरतं
आणि दुसरं म्हणजे जर कोणाचे डोळ्यामध्ये घाण गेली किंवा डोळे दुखत पण असेल ना, तर बकरीचं दूध डोळ्यामध्ये पण टाकलं जातं. तर अशा पद्धतीनं बकरीचं दूध खूपच फायद्याचं आहेत किंवा ते औषधोपचारी आहेत. तर त्यांनी लगेच फरक पडतो. तर माझ्या इथे पण आजूबाजूचे जे कोणी छोटी मुलं आहेत ना, तर ते बकरीचे दूध घेण्यासाठी येत असतात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. सगळ्यांना बाय.